प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा जो विषय आहे या ठिकाणी आपण जो विषय पाहणार आहोत तो या संदर्भात आहे का आम्हा प्रत्येकाची इच्छा असती का आमचं आध्यात्मिक परिवर्तन व्हावं, आमचं आध्यात्मिक परिवर्तन व्हावं, आमचं देखील आणि आमच्या कुटुंबाच्या लोकांचं देखील, आणि प्रत्येकजण या प्रयत्नात असतात का त्यांचं परिवर्तन व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. किती जणांना वाटतं का माझं परिवर्तन व्हावं, आणि किती लोकांना वाटतं का माझ्या कुटुंबाचंही, माझ्या नातेवाईकांचंही, माझ्या आपत्यांचं परिवर्तन व्हावं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या संदर्भात आज पुन्हा परमेश्वर आमची भेट घेईल आणि आम्हाला प्रगट करेल का कशा प्रकारे आम्ही आमच्या कुटुंबाला मोकळं करू शकतो. पण त्यासाठी आम्ही हा दाखला शिकणार आहोत. कोणता? पेरणाऱ्याचा दाखला. आणि एक एक गोष्ट आम्ही शिकूया. परमेश्वर आम्हाला हळूहळू प्रत्येक प्रकाशन देईल आणि मग आम्हाला समजेल कशा प्रकारे आमच्यामुळे ते परिवर्तन येऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वजण तयार आहात? ओके. तुमची डायरी, पेन, बायबल रेडी आहे. जेही संदर्भ देईल प्लीज तुम्ही लिहून घ्या. हे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे, कारण ह्याद्वारे तुम्हाकडे हे संदर्भ राहतील जेणेकरून तुम्ही कधी ते वचन तपासून तुम्हाला कळेल का परमेश्वरचं वचन काय सांगतं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी मत्तय याचा 13वा अध्याय, मत्तय 13वा अध्याय सर्वजण काढूया. मत्तय 13वा अध्याय आणि 3 पासून 8 पर्यंत वचन आपण या ठिकाणी वाचूया. तेव्हा त्याने दाखल्यांनी त्यांना पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरायला निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. आणि जेथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागावर काही पडले, आणि माती खोल नव्हती म्हणून ते लवकर उगवले. पण सूर्य उगवल्यावर ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. आणि काही काटेरी झाडामध्ये पडले, आणि काटेरी झाडांनी वाढून त्याला गुदमरविले. आणि काही चांगल्या जमिनीवर पडले, आणि कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे त्याने पीक दिले. हालेलुया. सर्वांनी ऐकलं वचन. आता या ठिकाणी ख्रिस्तानी एक दाखला दिला, आणि दाखला कशा संदर्भात होता? पेरणाऱ्याच्या संदर्भात त्यांनी दाखला दिला. आणि 4 गोष्टीबद्दल त्यांनी सांगितलं का बीज जो आहे तो पेरणारा निघाला, बी घेऊन पेरणारा निघाला. आणि पेरत असता प्रथम त्यांनी सांगितलं का बी कुठं पडलं? वाटेवर. कुठं पडलं? वाटेवर. दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं का बी कुठं पडलं? खडकाळ जागेवर. आणि तिसरं त्यांनी सांगितलं का बी पडलं काटेरी झुडपांमध्ये. आणि चौथं त्यांनी सांगितलं का बी पडलं सुपीक भूमीमध्ये. कळलं सर्वांना? ओके. आता पुन्हा ते रीड करतील. प्लीज लक्ष देऊन एक एक गोष्ट ऐका. तुम्हाला समजणं गरजेचं की बी कुठं कुठं पडतंय, आणि मग एक एक गोष्ट आपण शिकणार आहोत. जे ते वाचतायत एक एक शब्द आपल्या आत्म्यात घ्या, म्हणजे त्याचं प्रगटीकरण तुम्हाला कळत. वाचूया, पुन्हा लक्ष द्या तुम्ही. तेव्हा त्याने दाखल्यांनी त्यांना पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरायला निघाला. कोण निघाला? पेरणारा. लक्षात ठेवा, पेरणारा निघाला. पुढे वाचूया. आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले. बी कुठं पडलं? वाटेवर. आता 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले पेरणारा, दुसरं बी, दुसरं बी. आणि तो कुठं पेरतो ती जागा म्हणजे शेत. 3 गोष्टी: पेरणारा, दुसरं बी, आणि तिसरं शेत. याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. बायबल सांगतं का पेरत असता बी कुठं पडलं? वाटेवर. म्हणजे प्रथम आम्हाला कळतं का बी वाटेवर पडलं. ठीक आहे. दुसरं त्यांनी अजून एक संदर्भ सांगितला. पुढे वाचूया. व पाखरांनी ते खाऊन टाकले, आणि जेथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागावर काही पडले. दुसरं कुठं पडलं? खडकाळ जागेवर. पहिलं पडलं वाटेवर, दुसरं पडलं खडकाळ जागेवर. तिसरं वाचूया. आणि माती खोल नव्हती म्हणून ते उगवले, पण सूर्य उगवल्यावर ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. आणि काही काटेरी झाडांमध्ये पडले. कुठं पडले? काटेरी झाडां. हे तिसरं आहे. कुठं पडलं? काटेरी झुडपामध्ये. आणि चौथं आम्ही वाचलं कोणत्या? सुपीक जमिनीमध्ये, चांगल्या जमिनीमध्ये. थोडक्यात सुपीक जमिनीमध्ये. 4 गोष्टीबद्दल परमेश्वर बोलतोय. पुन्हा सांगतो. पहिलं कोणतं? वाटेवर पडलं. बोला, वाटेवर पडले. हे प्रथम आहे. दुसरं जे आहे खडकाळ जागेवर. तिसरं जे आहे काटेरी झुडपामध्ये. आणि चौथं जे आहे ते सुपीक जमीन. 4 प्रभूंनी उदाहरण सांगितले, पण 4ही आपण या ठिकाणी घेणार नाहीयेत. प्रथम आपण पहिलं पाहणार आहोत, आणि स्टेप बाय स्टेप मे बी देवाच्या इच्छेने पुढच्या वेळेस पाहणार आहोत. तर आज फक्त आपण पाहणार आहोत वाटेवर पडलेलं बी. कोणतं? वाटेवर पडलेलं बी. त्याचं स्पष्टीकरण परमेश्वराचा आत्मा आम्हाला या ठिकाणी देईल. आणि काय परमेश्वर सांगतो हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता 3 गोष्टींचा उल्लेख केला. प्रथम वचनामध्ये आपण वाचलं का पेरणारा. कोण? पेरणारा.
दुसरं वापरलं बी, आणि तिसरं आहे शेत. तिसरं आहे शेत. आता याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊ. का पेरणारा म्हणजे कोण? इथं शब्द वापरला पेरणारा निघाला. मग पेरणारा कोण आहे? पेरणारा कोण आहे? प्रभू येशू. पण पहा तिथे तसं लिहिलं नाहीये, म्हणून प्रभू येशू म्हणतो पेरणारा निघाला. कोण निघाला? पेरणारा. का? कारण जर आम्ही फक्त ख्रिस्तालाच ती उपमा दिली पेरणारा, त्याच्या अगोदर जे भविष्यवादी आले त्यांनी वचन नाही पेरलं का? मग ते पेरणारे नव्हते का? तेही होते. समजते या ठिकाणी आपण या ठिकाणी फक्त ख्रिस्ताला ही उपमा देऊ शकत नाही का तो पेरणारा आहे. त्याच्याही अगोदर जे देवाचे सेवक होऊन गेले हे सर्व देवाचं वचन काय करायचे? पेरायचे. काय करायचे? पेरायचे. मला काय सांगायचंय का हा पेरणाऱ्याला फक्त ख्रिस्तापुरतं मर्यादित करू नका. तर त्याच्या अगोदरही जे भविष्यवादी होते त्यांनी काय पेरलं? वचन. स्वतः ख्रिस्त देखील पेरणार आहे. ख्रिस्त देखील पेरणार आहे, कारण त्यांनी पण काय पेरलं? वचन. आणि मग ख्रिस्तामध्ये वचन इथं संपत नाही, तर त्यानंतर जे शिष्य होते त्यांनी पण काय पेरलं? वचन. आणि ते आज कोणापर्यंत आलं? आपल्यामध्ये. आणि मग आपण पण इतरांना काय पेरतोय? वचन. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा पेरणारा फक्त एक विशिष्ट जागेपुरता मर्यादित नाहीये, तर हा पेरणारा आपण देखील आहोत. प्रेज द लॉर्ड. समजलं? ख्रिस्त तर आहेच, पण फक्त ख्रिस्तच नाही, तर आज कोणी शिक्षक असेल, कोणी पास्टर असेल, कोणी सुवार्तिक असेल, जो ज्याही माध्यमातून देवाची सेवा करतो ते सर्व कोण आहेत? पेरणारे आहेत. कोण आहेत? पेरणारे. मी यासाठी हा संदर्भ सांगतो कारण पुढे काही वचनं आहेत, मग पुन्हा ते हे रीड केल्यानंतर मनात कन्फ्युजन होतं की तिकडे काय लिहिलं इकडे काय लिहिलं. समजलं? लिहून घ्या. पेरणारा म्हणजे फक्त ख्रिस्त नाही, तर भविष्यवादी देखील पेरणारे होते. ख्रिस्त स्वतः पेरणारा आहे, शिष्य देखील पेरणारे होते. आणि तुम्ही या ठिकाणी जे पुष्कळ जण जे प्रभूची सेवा करतात ते सर्व कोण आहेत? पेरणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. कळलं पेरणाऱ्याचा अर्थ? पुढे आपण पाहणार आहोत बीचा अर्थ काय आहे. बी म्हणजे काय? कुणी सांगाल का बी म्हणजे काय? तरी संदर्भ देतो, कारण पुढे बीचा अर्थ एक ठिकाणी वेगळा आहे, पण तुम्हाला कळावं का ह्या दाखल्यात बीचा अर्थ काय आहे. तर या ठिकाणी आपण लूक काढूया. लूक 8 अध्याय आणि 11 वचन. हाच दाखला जो मत्तैमध्ये वाचतोय आपण तो लूक मध्ये देखील दिलेला आहे, आणि तिथं बीचं स्पष्टीकरण अत्यंत चांगल्या स्वरूपात दिलेलं आहे का बी म्हणजे काय आहे. आता तुम्ही तर सांगितलं उत्तर वचन, तरी पण संदर्भ लिहून घ्या, कारण याच्यानंतर मी तुम्हाला काही वचन दाखवल का त्या ठिकाणी बीचा अर्थ वेगळा आहे. वाचूया आपण या ठिकाणी. तर दाखला हा आहे, बी हे देवाचे वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं इथपर्यंत? हे संदर्भ देतो तुम्हाला कळावं बी म्हणजे काय आहे. देवाचे वचन. हा. पेरणारा म्हणजे प्रभू येशू आहे, आपण देखील आहोत. बी म्हणजे काय आहे? देवाचं वचन. आता बी ज्या ठिकाणात पेरण्यात येतं ती काय आहे? शेत आहे. काय आहे? शेत. मग आध्यात्मिकरित्या त्याचा अर्थ काय होतो तेही या ठिकाणी आपण समजणार आहोत. मत्तै काढूया पुन्हा 13 अध्याय. मत्तै आणि लूकचा 8 अध्याय. इथं काहीतरी तुम्ही रेड ते हे ठेवा, रिबिन ठेवा. हे दोन्ही दाखले कॉमन आहेत. पुष्कळ गोष्टी याच्यातून आपण शिकणार आहोत. मत्तै 13 अध्याय 19 वचन. जेव्हा कोणी राजाची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. हा. कुठं पेरलंय? अंतकरणात. म्हणजे जे शेत आहे आध्यात्मिकरित्या ते काय आहे? अंतकरण. समजलं? पेरणारा म्हणजे ख्रिस्त, भविष्यवादी किंवा आपण. आलं लक्षात? बी म्हणजे परमेश्वराचं वचन, आणि शेत म्हणजे अंतकरण. आता पुष्कळ लोकांना या गोष्टी माहित नव्हत्या का पहिले? मी जे सांगितलं काही लोकांना वाटेल का टाइम थोडासा वेस्ट झाला, हे आम्हाला माहित आहे, पण अजून एक दाखला काढूया. 13 अध्याय काढूया आपण आणि त्याचं 37 वचन वाचूया सर्व. तेव्हा त्याने उत्तर येऊन म्हटले, चांगले बी पेरणारा तो मनुष्याचा पुत्र आहे. हा. बी पेरणारा कोण आहे? मनुष्याचा पुत्र. करा. आणि शेत हे जग आहे. हा. शेत काय आहे? जग आहे. शेत काय आहे? जग आहे. पहिले शेत काय होतं? इथं शेत काय आहे? जग आहे. जग आहे. फरक समजतोय का? म्हणून मी तुम्हाला सर्व लिहून दिलं का दाखल्यामध्ये फरक आहे. आणि मग परमेश्वर ज्या ज्या वेळी जे सांगतो वेगवेगळ्या हिशोबाने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी प्रगट करण्यासाठी सांगतो. कधी कधी साम्यता असती, पण नेहमी तसं नाहीये का समानता असेल. कधी कधी त्या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा देखील होईल. पुढे काय लिहिलं त्याच्यामध्येच रीड करा. व चांगले बी हे राज्याचे मुलगे आहेत. हा. पुढे बीला कसली उपमा दिली? राज्याचे मुलगे. समजतंय का? ठिकाणी एक ठिकाणी आपण वचन पाहिलं होतं, त्या ठिकाणी देवाच्या लेकरांनाच बी म्हणण्यात आलेलं आहे. मनात म्हणजे कन्फ्यूज होऊ नये तुम्ही.
म्हणून हे सर्व मी तुमच्या समोर मांडतोय का आपण जो दाखला घेतोय त्या दाखल्यामध्ये पेरणारा म्हणजे ख्रिस्त, बी म्हणजे परमेश्वराचं वचन आणि शेत म्हणजे अंतःकरण आहे. दाखल्या तू दाखल्या अर्थ बदलत आहे. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळलं? सर्वांना समजलं? ओके, पुढे जाऊया. पुन्हा मत्तईकडे जाऊया. आपण मत्तई 13वा अध्याय काढू. पुन्हा तोच अध्याय आणि त्याचं 3 आणि 4 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. तेव्हा त्याने दाखल्याने त्यांना पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरायला निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. ओके, आता हेच वचन लूक मध्ये देखील वाचू आपण. लूक 8वा अध्याय काढा. 5 वचन वाचूया. पेरणारा आपले बी पेरायला निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले, आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, सर्वांनी वचन ऐकलं. 2 गोष्टीबद्दल सांगितलं. बी पेरणारा निघाला, बी पेरणारा निघाला, आणि बी पेरत असताना काही बी कुठं पडलं? वाटेवर. आणि मग मत्तईमध्ये फक्त लिहिलं का कुणी खाल्लं? पाखरांनी. पण लूक मध्ये सांगितलं का ते तुडवले देखील आहेत. समजतंय? दोन्ही गोष्टी पाहून घ्या या ठिकाणी. का मत्तईमध्ये फक्त लिहिलं का फक्त आकाशाच्या पक्ष्यांनी ते येऊन खाल्लं, पण लूक मध्ये सांगितलं का पायाने देखील ते तोडण्यात आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी ख्रिस्त उदाहरण देत आहे पेरणाऱ्याचं. कोणाचं? पेरणाऱ्याचं. आता तो पेरत होता. तो काय करत होता? पेरत होता. पेरत असता कुठं पडलं? वाटेवर पडले. वाटेवर. आता वाटेवर पडलं म्हणजे काय? वाटेवर पडलं म्हणजे काय हे पहिले आपल्याला समजण्यासाठी थोडासा इस्रायलचा जो काही भौगोलिक किंवा जॉग्राफिकल कंडिशन काय आहे ती थोडीशी आपण समजून घेऊ. आणि म्हणून या ठिकाणी हे चांगलंसं ड्रॉइंग शिवमनी काढलेलं आहे आणि त्या आधारावर आपण हे शिकणार आहोत. का पेरणारा निघाला आणि वाटेवर पडलं म्हणजे काय? आता मी तुम्हाला पहिले प्रश्न विचारल का वाटेवर पडलं म्हणजे कुठं पडलं? वाटेवर पडलं म्हणजे कुठं पडलं? रस्त्यावर. पण कोणता रस्ता? पहा, इथं देखील ही वाट काढलेली आहे. ही देखील वाट आहे. कारण आम्हाला वाटतं का रस्ता कसा असेल? तो मोठा असेल. कसा असेल? मोठा असेल. नेहमीचा येणं जाणं त्या रस्त्यावर असेल, त्या रस्त्यावर पडलं. पण विचार करा, शेतकरी कुठं बी पेरतोय? शेतामध्ये. मग बी कुठं पडतंय? रस्त्यावर, वाटेवर. म्हणून म्हणलं की एक शब्द ऐकत जा. बी पेरताना कुठं बी पेरतोय? शेतामध्ये. बी पेरणारा निघाला. बी पेरत असता काही वाटेवर पडलं. काही वाटेवर. पेरत कुठं होता? शेतामध्ये. पण बी कुठं पडतंय? वाटेवर. मग ही वाट कोणती आहे? म्हणून म्हटलं की थोडासा इस्रायलचा इतिहास काय थोडासा आपण स्टडी करू. शेतीचा इतिहास, शेती कशी करायची. या ठिकाणी जर इस्रायलचा इतिहास वाचला तर त्याची शेतीचे जे पट्टे होते लांब लांब असायचे. कसे असायचे? लांब असायचे. आणि त्यांच्या शेतीमध्ये 2 शेतीमध्ये मध्ये एक छोटीशी वाट असायची. काय असायची? वाट. आपल्या इथं फक्त मातीचा ढिगार करतात, त्यांच्या इथं ढिगार नव्हता. त्या ठिकाणी प्रॉपर काय असायची? वाट असायची. काय असायची? वाट. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं का जसा पेरणारा हा इथून या भूमीमध्ये जस पेरत असतो, हा फेकतो. माहिती ना पेरणी कशी करतात? एक तर थैली असेल किंवा एखादं टोपली असेल, त्यामध्ये ते बी असतं, तो हाताने काय करतो? फेकतो. तो या ठिकाणी ती सुरुवात करतो आणि फेकत असताना काही कुठं पडतं? वाटेवर. ती ही वाट नाही, हा रस्ता नाही. शेताच्याच बाजूला जे बांध आपण बांधतो, काही आमची जमीन इकडून त्यांची जमीन, त्याच वाटेवर ही बी पडत आहे. समजलं इथपर्यंत? का हा जो बी पेरणारा आहे हा पेरत असता कशाने फेकतो? हाताने. आणि मग तो इथं फेकताना कुठं कुठं पडतं? वाटेवर. आलं लक्षात इथपर्यंत? हे वाटेवर पडलं. पण बायबल सांगतं का जे वाटेवर पडलं ते काय केलं? पायाखाली तुडवलं. कुठं तुडवलं? पायाखाली. किंवा पक्ष्यांनी येऊन खाल्लं. त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण ही भूमी नांगरल्या जात नाही. ही भूमी नांगरल्या जात नाही. दुसरं, जस ह्याला पाणी देण्यात येतं, ह्याला पाणी मिळत नाही. आणि नेहमी हे लोक कुठून चालतात? कुठून चालतात? ह्या वाटेने. कोणत्या वाटेने? ह्या वाटेने. आणि चालून चालून ती भूमी कशी होऊन जाती? कडक. ती भूमी कशी होती? कडक. प्लीज लक्षात देऊन एक एक गोष्ट ऐका, म्हणजे पुढचा अध्याय चांगल्या प्रकारे कळेल. का हे लोक इथं चालून चालून हिला पाणी न मिळण्यामुळं, उन्हाच्या तीक्ष्ण किरणे असल्यामुळं पाणी शोषून गेलं, नमी त्याच्यात निघून गेली. चालून चालून ती भूमी कशी झाली? कडक. आणि म्हणून जेव्हा हा फेकतो, इथं बघा भेगा पाडल्या भूमीला, कारण नांगरलेलं आहे. कसं आहे? नांगरलेलं आहे. म्हणून बी बरोबर कुठं जाती? आतमध्ये. कुठं जाती? आतमध्ये. पण इथं जास्त पडतं, ती बी आतमध्ये जात नाही. ती कुठं राहती? वरतीच. ती कुठं राहती? वरती.
समजतं इथपर्यंत. आणि बी वर राहिल्यामुळं जस हा पुन्हा इथून चालतो, ती बाय काय बी काय होती पायानी तुडवले जाते किंवा कोण येऊन खातं, पक्षी येऊन पक्षी. समजलं इथपर्यंत. आता या ठिकाणी ख्रिस्त हे उदाहरण का देतो? ख्रिस्त हे उदाहरण हा दाखला का देत आहे? नेमकं त्याला या ठिकाणी काय सांगायचं आहे? तर ह्या ठिकाणी आम्हाला माहिती ही कशाला दर्शवती? आपल्या अंतःकरणाला. भूमी कशाला दर्शवती? अंतःकरणाला. म्हणजे त्याला सांगायचं की हे आपलं काय आहे? अंतःकरण. मग जे इथं जी बी पडती हे अंतःकरण नाहीये का? पहा तो दाखला कसा देतोय? शेताचा. आता ह्याची मर्यादा आहे. हे स्वतःला नांगरू शकतं का? नाही नांगरू शकत. पण हे यांनी नांगरलेलं आहे. म्हणून ही भूमी कशी आहे? सुपीक आहे. कशी आहे? सुपीक. म्हणजे असं ह्याच्यामध्ये टाकलं ते धरल्या गेलं, ते उगवल्या गेलं. पण जे इथं पडलं ते उगवल्या गेलं नाही. कारण कशी भूमी झाली होती? कडक. कशी झाली होती? कडक. आता पहा ख्रिस्त त्याचं उत्तर कसं देतो. कारण शिष्य त्याला विचारतात की याचं स्पष्टीकरण सांग. काय सांग? स्पष्टीकरण. 13वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण 19वं वचन वाचूया. 13वा अध्याय 19 वचन. जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. काय शब्द वापरला प्रभूने? याचं स्पष्टीकरण काय दिलं? वाटेवर पडलेलं. का प्रभू म्हणतो का वचन दिलं पण त्याला ते समजलं नाही. म्हणजे मी सांगितलं हे आपलं काय आहे? सर्व अंतःकरण. हे पण आपलं काय आहे? अंतःकरण. हे पण काय आहे? अंतःकरण. कशा प्रकारे मी पुढे सांगेल, पण पहा पहिले समजून घ्या. हे काय आहे? आमचं अंतःकरण. प्रभूला सांगायचं असं तुमचं करण आहे, हे पण कोणाचं तरी अंतःकरण आहे. आध्यात्मिकरित्या कसं? आध्यात्मिकरित्या प्रभू तुलना करून सांगतोय. आणि ती तुलना कोणाबरोबर होती? सदुकी, परुषी आणि जे शास्त्री लोक होते त्यांच्याबरोबर ही तुलना होती. आणि म्हणून तो म्हणतो की वचन ऐकतात जसं तुम्ही घेता ते पण ऐकतात, पण त्यांच्यात ते कार्य करत नाही, पण ते तुमच्यात कार्य करत. समजलं इथपर्यंत? आता पहा प्रभूने काय शब्द वापरले का बी पेरणारा निघाला पण काही कुठं पडलं? वाटेवर. त्यांच्यात ते कार्य केलं नाही, पण इथं कार्य केलं का नाही? आता प्रभूला काय सांगायचं नेमकं ते मी तुम्हाला सांगतो. का येशू आणि शिष्य आणि समुदाय तिथं जमला होता. आणि फक्त तेच नाही तर त्यांच्यापैकी पुष्कळ सदुकी, परुषी, नियमशास्त्राचे एक्सपर्ट्स होते. वडील, याजक वर्ग हे पण सर्व कोणाचा उपदेश ऐकायला यायचे? येशूचे. आणि त्याला ते प्रश्न विचारायचे का तू खरंच मसीहा आहे का? याच्याबद्दल तू आम्हाला काय दे? पुरावा दे. कारण ह्याच दाखल्याच्या अगोदर 13वा जो दाखला आपण वाचतोय त्याच दिवशी एक चर्चा झाली होती. ती चर्चा काय होती आपण वाचू या ठिकाणी. 38वं वचन, 12वा अध्याय 38 वचन. म्हणजे आम्हाला कळलं का ख्रिस्त हा दाखला का देतोय. ख्रिस्त हा दाखला का देतो आणि तो काय सांगत आहे. वाचूया 12वा अध्याय आणि 38 वचन वाचूया या ठिकाणी. तेव्हा शास्त्री व परुषी यांच्यापैकी काही जण त्याला उत्तर देऊन म्हणाले, हे गुरु, तुझ्याकडून घडलेले काही चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. काय मागतात ते? चिन्ह मागतात. मग प्रभूने चिन्ह केले नव्हते का? पहा समजून घ्या. शास्त्री व परुषी त्याच्याकडे काय मागतात? चिन्ह. परमेश्वराने जे चिन्ह केले ते गावोगावी पसरले होते. समुदाय उगाच त्याच्या मागे येत होता का? गर्दीची गर्दी उगाच येत होती का? नाही. त्यांनी काय केले होते? चिन्ह चमत्कार केले होते. त्याचं वचन लोकांच्या हृदयाला स्पर्श करायचं, जास्त उपदेश द्यायचा, लोकांचं जीवन बदलायचं, जास्त लोकांना स्पर्श करायचा, त्यांचे आजार निघून जायचे. आणि म्हणून गर्दीची गर्दी यायची. मग हे शास्त्री पुरुषांना माहित नव्हतं का? माहित होतं. तरी पण ते काय मागतात? चिन्ह मागतात. त्यांचा विश्वास नाही का हा तारणारा मसीहा आहे. आणि म्हणून ख्रिस्तानी त्यांना पेरणाच्या दाखल्याद्वारे उत्तर दिलं. काही बी शेतीमध्ये पडलं, काही कुठं पडलं? वाटेवर. कुठं पडलं? वाटेवर. आणि जे वाटेवर पडलं होतं ते एक तर तुडवल्या गेलं, नाहीतर ते पक्ष्यांनी येऊन खाल्ल्या गेलं. मग याचा मिनिंग काय आहे? तर प्रभूला असं म्हणायचं की तुम्ही जे सर्व सामान्य लोक होते त्या ठिकाणी बसलेले, तुम्हाला कळतं प्रभूचं राज्य का? कारण तुम्ही थोडक्यामध्ये प्रभूबद्दल विश्वासू आहात. पण जे शास्त्री परुषी लोक आहेत ज्यांना एवढं वचन कळतं, एवढं सर्व समजतं, त्यांनी एक क्षणात ओळखलं पाहिजे की मीच तारणार आणि मसीहा आहे. पण ते मला ओळखत नाही का? कारण ते फक्त वचन शिकवतात पण त्याचं अनुकरण करत नाही. म्हणून त्यांचं हृदय कठीण झालंय. आणि म्हणून ते सत्य पाहतात तरी ते पाहू शकत नाही. ते सत्य ऐकतात तरी ते त्यांना समजत नाही. आणि म्हणून तो मानला काही बी वाटेवर पडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे देखील काय आहे? अंतःकरण.
आणि हे देखील काय आहे? अंतःकरण. अंतःकरण. पण हे कसं झालंय? कठीण झाले. कठीण झाले. कसं झालंय? कठीण. आता पहा, शेतीची मर्यादा आहे, ही कठीणच होणार, हे कठीण होणार, हे नॅचरल आहे. पण प्रभू लोकांबद्दल बोलतो. कोणाबद्दल? लोकांबद्दल. आणि हे त्यांच्या हातामध्ये, कठीण व्हायचं किंवा व्हायचं नाही. आलं लक्षात? आता रस्ता तर बंद नाही करू शकत ना, याची मर्यादा आहे. शेत आहे, याची मर्यादा आहे. पण देव आध्यात्मिकरित्या म्हणतो का सदुकी पर्यंतची मर्यादा नाही. तुम्ही वचन अनुकरण करून माझं वचन तुम्ही समजू शकता, पण ज्या प्रकारे तुम्ही माझं अनुकरण केलं पाहिजे तुम्ही माझं अनुकरण करत नाही. आणि म्हणून सत्य तुमच्या समोर असून तुम्हाला सत्य समजत नाही. आणि म्हणून पुढे असं लिहिलं, तुम्ही पाहता पण तुम्ही पाहू शकत नाही, तुम्ही ऐकता पण तुम्हाला ऐकू येत नाही. वाचूया त्याच अध्यायामध्ये हे वचन. पुढे आपण पुन्हा 13वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण 14 पासून वाचूया. 14 पासून. आणि यशायाचे भविष्यवचन त्याच्याविषयी परिपूर्ण होत आहे. ते सांगते की तुम्ही ऐकाल परंतु तुम्हाला कधीच समजणार नाही, व पाहाल परंतु तुम्हाला कधीच दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं होतं? तुम्ही पाहाल तरी पाहू शकणार नाही. नाही. मग त्यांनी चमत्कार नव्हते पाहिले का? शाब्बात दिवशी देखील त्यांच्यात येऊन प्रभूंनी चमत्कार केले. ते पाहतात तरी ते पाहू शकत नाही. त्यांनी परमेश्वराचे वचन, प्रभूचं कार्य सर्वत्र ऐकलं त्यांच्या कानांनी. कारण जर तुम्ही डीपली काही पुस्तकात स्टडी केला तर ज्याही वेळेस जे येशू ज्या ठिकाणी जायचा, सदुकी परुषीन यांचे जे गुप्तचर असायचे ते नेहमी येशूचा पाठलाग करायचे. कुठं काय करतो, कुठं काय उपदेश देतो, हे सगळे रिपोर्ट कोणाला द्यायचे? शास्त्री पुरुषांना. ते काय करायचे? गुप्तहेर पाठवायचे त्याच्याबरोबर, असं दाखवायला का बाबा हे वचन ऐकायला आलेत. पण ते वचन ऐकायला नव्हते जायचे. ते फक्त तिथं काय चाललं हे सगळं ऐकायचे आणि जाऊन ते कोणाला सांगायचे? लीडर लोकांना, जे त्या काळातले जे धर्मपंडित असते त्यांना जाऊन ते सांगायचे. आणि म्हणून येशूला आत्म्यात माहित होतं, आत्म्यात त्या सर्व गोष्टी त्याला माहित होत्या. आणि म्हणून तो या ठिकाणी सांगतो, काही बी वाटेवर पडलं, ते उगू शकलं नाही, कारण त्यांचं हृदय कठीण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का इथपर्यंत? का हे दोन्ही मन आहे, हे दोन्ही हृदय आहे, पण हे सुपीक आहे. हे कसं आहे? सुपीक आहे, पण हे कठीण आहे. आणि म्हणून यांना देवाचं वचन समजत नाही. आणि का त्यांना वचन ज्या प्रकारे कळलं पाहिजे ते कळत नाही. आता थोडंसं मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेल. सर, मी सांगितलं का ही कशी भूमी आहे? सुपीक आहे. कशी आहे? सुपीक आहे. पण ही कशी आहे? कडक आहे. यांना कळतं पण यांना कळत नाही. का कळत नाही त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो. का प्रभूने मला 3 कॅटेगरी सांगितल्या, 3 गट सांगितले. एक कोणाचा? शास्त्री, परुषी, वडील, आणि जेही त्या काळामध्ये जे लीडर लोक होते हे सर्व ह्या कॅटेगरीमध्ये घेतले. आता ह्यांना वचन कशा प्रकारे माहितीये? ऑलरेडी 1 आहेत. मग यांना बायबल माहितीये का? यांना वचन माहितीये. म्हणजे यांना स्पिरिच्युअल नॉलेज कसं आहे? किती टक्के? 100%. 100%. बरोबर. बऱ्यापैकी शिक्षित, म्हणजे त्या काळामध्ये शिक्षित लोक होते, त्यांनाही परमेश्वराचं नॉलेज होतं, पण एवढ्या प्रमाणात नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये. मग त्यांना आपण घेऊ या ठिकाणी 50%. यांना किती नॉलेज आहे? 50%. आणि सर्वसामान्य, म्हणजे याच्यात पापी लोक देखील आले, यांना परमेश्वराचं जास्त काही माहित नव्हतं, थोडंफार वचन त्यांना कळायचं. यांना कळायचं कमीत कमी 20%. किती पर्सेंट? 20%. पण प्रभूला असं म्हणायचं की यांना किती टक्के कळतं? 20%. पण हे प्रभूसाठी किती देतात? 15%. यांना वचन किती प्रमाणात कळतं? 20%. पण हे किती प्रमाणात देतात? 15%. यांना कळतं 50%. किती? 50%. पण समजा हे देतात किती पर्सेंट? 20%. यांना कळतं किती? 100. मग यांनी किती दिलं पाहिजे? 100. प्रभू म्हणतो का हे कमीत कमी 30% देतात, आणि ते पण देखाव्यासाठी. मी पुन्हा सांगाल म्हणजे तुम्हाला अजून हा दाखला कळेल. पहा, प्रभूने 3 कॅटेगरी मला सांगितल्या त्या दाखल्यामध्ये. तर या ठिकाणी प्रभू म्हणला की ज्या प्रकारे इथं पडलं लगेच कळलं, पण इथं त्यांना कळत नाही, इथं उगवत नाही. प्रभू म्हणला का उगवत नाही? त्याच्या मागचं कारण असं आहे की जे शास्त्री पुरुष आहेत हे वाचनाचे एक्सपर्ट आहेत, वाचनाचे एक्सपर्ट आहेत. त्यांना एक एक वचन चांगल्या प्रकारे माहित आहे, त्यांना 100% नॉलेज आहे. कारण ते ख्रिस्ताबरोबर वाद करतात. कोणाबरोबर? ख्रिस्ताबरोबर. यस, तुम्ही बायबल चेक करा, ते ख्रिस्ताबरोबर काय करतात? वाद करतात. म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे वचन माहिती आहे. पण अनुकरण किती टक्के? फक्त 30%. किती टक्के? 30%. जर बायबल आम्ही वाचलं तर अनेक ठिकाणी ख्रिस्त त्यांना म्हणतोय ढोंगी लोक आहेत, कारण हे जे काही करतात फक्त दिखाव्यासाठी करतात, आत्म्यातून देवाचा गौरव करत नाही. संदर्भासाठी लिहून घेऊ लूक 12वा अध्याय 1 वचन. इतक्यात समुदायातले हजारो लोक एकत्र जमून त्यांची इतकी दाटी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा पहिल्याने तो आपल्या शिष्यांना म्हणू लागला, तुम्ही
आपणास पुरुषांच्या खमीराविषयी सांभाळा, ते ढोंग आहे. हा, ते कसे आहेत? ढोंग आहे. त्यांना कसली उपमा दिली? ढोंगी लोकांची. यस, कसली उपमा दिली? ढोंगी. आता पहा, मी सांगितलं त्यांना किती टक्के वचन माहितीये? 100%. किती टक्के? 100. पण प्रभू ते काय म्हणतो, ते कसे आहेत? ढोंगी आहेत. ते कसे आहेत? ढोंगी. म्हणजे ज्या प्रकारे त्यांना वचन कळतं त्या प्रकारे अनुकरण आहे का? हृदय कसं केलंय? कठीण. कसं केलंय? कठीण. त्याचपैकी दुसरं उदाहरण घेऊ, त्याच्यामध्येच अजून एक. आपण या ठिकाणी मत्तई याचा 23 अध्याय काढू, 3, 4 आणि 5 वचन. म्हणून जे काही ते तुम्हाला सांगतात ते सर्व करा व पाळीत जा, परंतु तुम्ही त्यांच्या कृत्यांप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे करीत नाहीत. हा, कोणाबद्दल बोललोय? शास्त्री पुरुष. ते सांगतात पण ते सांगतात पण ते तसं करत नाही. म्हणजे त्यांना वचन माहितीये, ते प्रीचिंग करतात, ते टीचिंग करतात, पण तसं स्वतः अनुकरण करत नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं की ह्यांनी आपलं हृदय कसं केलंय? कठीण केलं. आणि म्हणून एक कठीण जे आहेत या ठिकाणी येतं, जे वाटेवरचे आहेत, जे वाटेवरचे आहेत. या ठिकाणी ते पण सुपीक होते, ते पण एक टायमाला सुपीक होते, कारण त्यांच्याकडे वचन होतं, पण वाटण्याचं ते अनुकरण न केल्यामुळं त्यांचं हृदय कसं झालं? कठीण झालं. आणि म्हणून त्यांना पुढचं वाटण्याचं प्रगटीकरण समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, दुसरी कॅटेगरी आपण केली बऱ्यापैकी शिक्षित लोक. त्यांच्याबद्दल आपण वाचूया. जर आपण मत्तईचा 19 अध्याय काढला, 16 वचन वाचू फक्त. आणि नंतर पहा, कुणी एक त्याच्याकडे येऊन म्हणाला, हे गुरु, मला सर्वकालचे जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कर्म करावे? हा, पुढं 18 ते 22. तो त्याला म्हणाला, कोणत्या? तेव्हा येशूने म्हटले, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी तू आपणावर प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत. हा, काय म्हणतो तो? या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत. म्हणजे तो कसा आहे? हा, तुम्ही म्हणता बद्दल तो शिक्षित आहे. कसा आहे? मग बऱ्यापैकी का लिहिलं त्याचं उत्तर तुम्हाला पुढं सापडेल. वाचूया पुढं. माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशूने त्याला म्हटले, जर तू पूर्ण होण्याची इच्छा असली तर जा, आपल्याजवळ जे आहे ते विकून गोरगरिबांना दे, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु त्या तरुणाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा तो खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता फार होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याला काय शब्द वापरला? बऱ्यापैकी शिक्षण होतं, पण त्या प्रकारचं नॉलेज त्याच्याकडे नव्हतं. तो आज्ञा पाळायचा, पण जिथं देहाला मारण्याची गोष्ट आली, पैसा देण्याची गोष्ट आली, देवाचं वचन पूर्ण अनुकरण करत नाही. म्हणून मी लिहिलं त्याला किती नॉलेज होतं? 50%. पण अनुकरण केलं किती? फक्त 20%. पूर्ण अनुकरण दिसत नाही. पण जे तिसऱ्या कॅटेगरीचे लोक आहेत, सर्वसामान्य लोक, त्यांना जास्त नॉलेज नव्हतं. पेत्र तुमच्या समोर घेऊन या. पेत्र काय पकडायचा? मासे. एकदा आर्थिक तंगी आली. काय आली? कारण काही भेटले नाही त्याला, मासे. म्हणून त्याला काय आली? आर्थिक तंगी. आणि मग ख्रिस्त त्याच्या नावेमध्ये येतो, त्याला म्हणतो का चल त्या ठिकाणी जाळं टाक. एक चमत्कार त्याच्या जीवनामध्ये करतो, आणि तो आपलं पूर्ण जीवन कोणाला समर्पित करून टाकतो? येशूला. समजतंय? किती टक्के त्याला कळलं होतं? खूप बायबल स्टडी घेतली का त्याच्याकडून? थोडाच एक चमत्कार, फक्त एक चमत्कार, आणि आपलं सर्व उत्तम त्यांनी प्रभूला देऊन टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? इतकं नॉलेज आहे, पण किती देतात? फक्त 30%. 50% नॉलेज आहे, पण किती देतात? 20%. 20% नॉलेज आहे, पण किती देतो आपलं? 15%. म्हणजे कुणी उत्तम दिलं? जे त्या काळातले पापी लोक होते, सर्वसामान्य व्यक्ती होते, ज्याच बायबल नव्हतं कळत, जे काही हे लोक शिकवायचे, प्रामाणिकपणे त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचे. आणि म्हणून बायबल सांगतं का प्रभू असं म्हणतो, ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल, ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल. म्हणजे काय? तुला वचन दिलं, तू प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मी तुला वाटण्याचं अधिक प्रगटीकरण देईल, आणि तुला अधिक वचन कळेल, तू माझ्या अधिक जवळ येशील. प्रेज द लॉर्ड. पण ज्याच्याकडे काहीच नाहीये, वचन किती टक्के यांच्याकडे, पण अनुकरण आहे का? नाहीये. म्हणून ते म्हणतो का जे आहे ते देखील काय करण्यात येईल? काढून घेण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतो का याचा अर्थ? देवाने पाहिलं का थोडक्यात विश्वासू आहे. कशात? थोडक्यात. जास्त बायबल स्टडी नाहीये, पण तो प्रामाणिकपणा आहे जो देवाला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर त्यांना अधिक वाटण्याचं प्रगटीकरण देतो, अधिक त्यांच्या जीवनात कार्य करतो, त्यांच्या अधिक त्यांना जवळ घेतो. पण ज्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे पण अनुकरण नाही, म्हणून ते म्हणतो का तुला प्रगटीकरण देण्यात अर्थ नाही. जे तुझ्याकडे आहे ते देखील काय करण्यात येईल? काढून घेण्यात येईल. प्रेज द लॉर्ड.
मग शिष्याने एक प्रश्न विचारला होता, हे प्रभू, या परुषांसंगती दाखल्यांसंगती का बोलतो? तर प्रभूने काय उत्तर दिलं होतं, ज्याच्याकडे नाहीये त्याचं काढून घेण्यात येईल आणि ज्याच्याकडे आहे त्याला अधिक देण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही काय गैरसमज घेतला का प्रभूची मुळातच इच्छा नव्हती की यांनी शिकावं. काढा वचन म्हणजे तुम्हाला कळलं, 13वा अध्याय 10 वचन वाचा, 10 पासून. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, तू त्यांच्याशी दाखल्यांनी का बोलतोस? तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, कारण आकाशाच्या राज्याची गुजे जाणणे तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना ते दिले नाही. काय म्हणला परमेश्वर? आकाशाच्या राज्याची गुजे जाणणे तुम्हाला दिले आहे, त्यांना ते दिले नाही. पहा, आकाशाचं राज्य हे काय आहे? गुज आहे. काय आहे? गुज म्हणजे रहस्य. काय आहे? रहस्य. आणि प्रभू म्हणतो काय तुम्हाला दिलंय. कोणाला? तुम्हाला. म्हणजे जे शिष्य आहे, जे सर्वसामान्य लोक आहेत, ते त्यांना दिलंय. पण जे शास्त्री परुषी आहेत, जे लीडर आहेत, जे वाचनाचे टॅलेंटेड लोक आहेत, त्यांना ते दिलेलं. पुढे काय लिहिलं त्याच्यामध्ये? रीड करा. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल. काय शब्द वापरला? ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल. म्हणजे काय? कोणते लोक? किंवा ते लोक जे येशूच्या काळामध्ये जे पापी होते, व्यभिचारी होते, पण ज्यावेळेस प्रभूने त्यांना दर्शन दिलं, परमेश्वर त्यांच्यासाठी बोलला, त्यांनी पश्चाताप केला, आपलं जीवन कोणाला देऊन टाकलं? प्रभूला. आणि म्हणून प्रभू म्हणतो का त्यांना अधिक दिलं जाईल. त्यांना अधिक दिलं जाईल. कारण त्यांना थोडं कळलं पण ते अधिक विश्वासू आहे. त्यांना थोडं कळलं पण ते अधिक विश्वासू आहेत. आणि पुढे काय लिहिलं बायबलमध्ये? रीड करा. व त्याला उदंड होईल. त्यांना कसं होईल? उदंड होईल. उदंड. पुढं. परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. ज्या कोणाजवळ नाही. मग यांच्याकडे वचन नव्हतं का? हे तर वचन शिकवणारे होते, पण ते म्हणतो अनुकरण तुमच्याकडे नाही, म्हणून जे तुमच्याकडे आहे ते देखील काय करण्यात येईल? काढून घेण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून याचा अर्थ असा करून घेऊ नका का प्रभू मुद्दामून दाखल्यात बोलायचं का त्यांना कळू नये. हे त्यांचं हृदय कठीण होतं म्हणून त्यांना ते समजत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्लिअर होतंय का? अवघड चाललंय का? वाटेवर पडलेले हे लोक आहेत. वाटेवर पडलेले हे लोक आहेत का? कारण ह्यांनी आपले हृदय कसे केले होते? कठीण केले. यांना नियमशास्त्र, यांना बायबल चांगल्या प्रकारे माहित होतं, पण हे त्याचं अनुकरण करत नव्हते. फक्त या सर्वसामान्य लोकांवर ते वचन लादायचे का हे करा ते करा, पण स्वतः करत नव्हते. आणि म्हणून काही ठिकाणी येशू ख्रिस्तांचा पर्दाफाश करतो का तुम्ही ढोंगी आहेत, तुम्ही मोठमोठ्या प्रार्थना करता, तुम्ही मोठमोठे वाईट कपडे घालता, पण तुमचं जीवन तसं नाहीये. आणि म्हणून सर्व त्यांच्या डोळ्यांसमोर देखील असून देखील त्यांना ख्रिस्त हा तारणारा आहे हे समजत नाही. आणि निकेदम सारख्या व्यक्तीला कळलं पण होतं, पण तरी ते मान्य करायला उघडपणे तयार नव्हते. निकेदमाने काय भाषा वापरली होती? आम्हाला माहितीये का देवाचा आत्मा आल्याशिवाय हे कार्य होत नाही. जर माहिती तर उघडपणे तू का स्वीकार करत नाही? उघडपणे स्वीकार करत नव्हते. म्हणून ते कशी भूमी आहेत? कडक. वाटेवर पडलेले हे लोक आहेत का ज्यांना कळतं तरी त्यांचं मन वळत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची मुळात अशी इच्छा नव्हती की त्यांना सत्य कळू नये. त्यांचंच हृदय त्यांनी कठीण केलं होतं म्हणून त्यांना सत्य समजत नव्हतं. जर यांचं हृदय साफ असतं त्यांना परमेश्वराचं वचन कळलं असतं. मत्तईचं उदाहरण घ्या, जक्कईचं उदाहरण घ्या. कोण होते लोक? सर्वसामान्य. पण काय काम होतं त्यांचं? जकात गोळा करणं. मत्तई आणि जक्कई काय गोळा करायचे? जकात. पण ज्यास प्रभूने त्यांना बोलवलं त्यांनी आपलं जीवन एक क्षणात प्रभूला देऊन टाकलं. एकाने मत्तईने खूप मोठी नोकरी सोडली, जक्कईने जे द्रव्य चुकीच्या मार्गाने कमवलं ते एका क्षणात देऊन टाकलं. म्हणून ते म्हणतो की यांना अधिक दिलं जाईल, यांना अधिक दिलं जाईल. कारण हे थोडक्यात विश्वासू आहे. यांना थोडं वचन कळतं पण जास्त विश्वासू राहतात. ज्यांना अधिक कळतं, लहानपणापासून कळतं, सर्व मोकळीक आहेत, तरी विश्वासूपणा नाहीये. म्हणून तुम्हाला वाचनाचं प्रकटीकरण होत नाही. आणि तुमचं जे जीवन आहे ते मंद ख्रिस्ती जीवन, मंद विश्वासणारं जीवन आहे. त्यांच्यात नवीनपणा दिसत नाही. तर पहा तुम्ही पेत्राचं जीवन कसं होतं. एक टायमाला खूप म्हणजे जर त्याचं व्यक्तिगत जीवन वाचलं तर खूप डॅशिंग टाईपचा व्यक्ती होता, भांडणं करणारा होता. रोमी लोक त्यांना आवडत नव्हते. आणि मत्तई तिथं काम करता, टॅक्स गोळा करायचा. नेहमी मत्तईची आणि त्याची भांडणं असायची त्या ठिकाणी जकात भरताना. पण ज्या पेत्रामध्ये परिवर्तन पाहिलं, मत्तईला काहीतरी वाटलं की बाबा खरंच काहीतरी इश्यू आहे. का पेत्रासारखा व्यक्ती जो शिव्याने सुरुवात करायचा पण हा इतका नम्रलीन कसा झाला? पेत्राला थोडं कळलं पण पेत्राने पूर्ण जीवन कोणाला दिलं? प्रभूला. आणि म्हणून ज्याच्याकडे थोडं होतं जो पेत्र, प्रभूने त्याला अधिक दिलं आणि मोठा मान सन्मान या बायबलमध्ये त्याला मिळवून दिला. प्रेज द लॉर्ड. वाटेवर जे पडलेले आहेत ते लोक आहेत का जे आपलं हृदय काय करतात? कठीण करतात. देवाचं वचन आपल्यात कार्य करू देत नाही. मग प्रभू, मला वाटलं प्रभू हा दाखला संपला आता इथपर्यंत. तो म्हणला नाही, हा दाखला आजही काम करतो.
मला वाटलं इथपर्यंत दाखला संपला. प्रभू म्हणला नाही, ही तर त्या काळची स्टोरी सांगितली, आज पण ती स्टोरी आहे. काहीच बदललेलं नाही, काहीच बदललेलं नाही. कारण आजही लोक माझ्याकडे येतात, चिन्ह चमत्कार घेतात, आणि मग मला वाटतं का आता बाप्तिस्मा घेतला, आता पूर्ण जीवन मला देऊन टाकेल. पण जस देहाला मारायची गोष्ट आली हा प्रभूपासून दूर. आणि म्हणून असे कैक आधुरी ख्रिस्ती विश्वासतरे लोक आहेत की जे पूर्ण प्रभूला समर्पण नाही. ते पण ह्याच कॅटेगरीमध्ये आहेत. कोणत्या? वाटेवर पडलेले. कोणतं? वाटेवर. सुपीक झाले, ते चमत्कार झाला, प्रभूचा अनुभव घेतला, मिरॅकल झाला, आजार निघून गेला, घर मिळालं, लग्न झालं, पोटचं फळ झालं, प्रभूला चला चमत्कार झाला, आता मी बाप्तिस्मा घेतो. मग प्रभूला वाटतं का आता हा वचन ऐकल, आता मी याला सांगेल का जीवन काय आहे, मग माझं अनुकरण करल. जस वचन येतं तर हृदय कठीण करून टाकतो. का? कारण कशाला मारावं लागतं? देहाला. कशाला मारावं लागतं? देहाला. आणि जस देहाला मारायला लागतं तो काही वचन पाळत नाही. मग त्याचं हृदय कसं होतं? कठीण होतं, वाटेवर पडलेल्या जमिनीसारखं होऊन जातं. आणि म्हणून त्याचं एक लिमिटेड स्तरावर आलेलं ख्रिस्ती जीवन आहे, त्याच्या पुढे त्याची वाढ दिसत नाही. असे काही लोक तुम्हाला दिसतील की जे प्रभुत्व आले पण ते त्याच लेवलवर आहे, पुढच्या लेवलला जात नाही. मग आम्हाला वाटतं यांनी तर बाप्तिस्मा घेतला, किती मोठी साक्ष झाली याच्या जीवनामध्ये, किती मोठं कार्य झालं. ते म्हणतो वाटेवर पडलेला ना हा त्याच कॅटेगरीमध्ये येतो. का? कारण हा वचन आपल्यामध्ये कार्य करू देत नाही. ज्या प्रकारे ह्यांना सत्य माहित होतं पण अनुकरण करत नव्हते, त्याच प्रकारे आजही लोकांना सत्य कळलं की येशूच तारणारा आहे, येशूच जीवन देणारा आहे, येशूच सर्वकालिक जीवन आहे, तरी पण ज्या प्रकारे पूर्ण आपलं जीवन देवाला दिलं पाहिजे ते देत नाही. देहाला मारायची गोष्ट आली तर ते देवापासून. आणि म्हणून त्यांच्यात ते पूर्ण परिवर्तन दिसत नाही. त्यांच्यात जे रूपांतर झालं पाहिजे, जे ख्रिस्ताप्रमाणे नवीन झाले पाहिजे ते नवीनकरण त्यांच्यात दिसत नाही. आणि म्हणून काही लोकांचा स्तर वरवर चाललाय, ते आध्यात्मिकरित्या अजून नवीन, देव त्यांचा महान उपयोग करतोय, त्यांचं लाईफ वाढत चाललंय, ब्लेस होत चाललंय, पण काहींचं त्याच लेवलवर आहे, काहींचं त्याच लेवलवर आहे. का? कारण ते वचनाला आपल्या जागा देत नाही. तेच मी तुम्हाला सांगतो, ह्या दोघांना पण चमत्कार घेतला प्रभूचा, प्रभूच्या वचनात वाढू लागला, जसं वचन सांगतं त्याप्रमाणे करत लागला. यालाही चमत्कार मिळाला, हाही देवाचं वचन ऐकू लागला, हाही बाप्तिस्मा घेतो. पण ज्या प्रकारे पुढं प्रभूचं वचन जे येतं त्याचं अनुकरण केलं पाहिजे ते अनुकरण याच्यात दिसत नाही. आणि म्हणून जे वचनाचं पुढचं नवीन प्रगटीकरण येईल त्याला कळणार का? समजतंय का? हृदय कसं झालंय? कठीण. कारण एक लेवल पर्यंत प्रभूचा स्वीकार करतो चमत्कार होऊसपर्यंत, पण जिथं देहाला मारायची गोष्ट येते, जिथे देवाच्या वचनाप्रमाणे चालायची गोष्ट येते ती तो मान्य करत नाही. मग जर तुझं हृदय आता कठीण झालं तर जे नवीन प्रगटीकरण येईल ते तुला वचनाचं समजणार नाही. तुझं तेच टिपिकल लाईफचं ख्रिस्ती जीवन असेल, त्याच्या पुढे तू जाणार नाही. पण हा जो देवाचं वचन घेतो, देवाच्या वचनाप्रमाणे हृदयाला मारतो, वचनात स्वतःला रोज नवीन करतो, मग ह्याला रोज नवीन प्रगटीकरण येईल आणि हा रोज आत्म्यात नवीन होत ख्रिस्तासारख्याचं प्रतिरूप होईल. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? म्हणून या ठिकाणी जर तुम्ही देवाचं वचन अनुकरण करत नाही, तुम्ही ते फॉलो करत नाही, तुमचं हृदय कठीण आहे, पुढचं ज्ञान तुम्हाला प्राप्तच होणार नाही. मग तुम्ही चर्चला नाही जात का? तुमच्याकडे बायबल नाही येत का? आहे. पण ज्या प्रकारे प्रभू म्हणतात तुम्ही ऐकणार संदेश, पण तुमच्यासाठी तो काहीच उपयोगाचा राहणार नाही. तुम्ही मिरॅकल चर्चमध्ये पाहणार, ते मिरॅकल तुमच्या काहीच उपयोगाचे राहणार नाही. कारण जो प्रभाव तुमच्यावर पडला पाहिजे तो पडत नाही. कारण जे पहिलेचं वचन आलेलं आहे ते तू अंगीकार करत नाही, म्हणून इथून पुढचं जे होईल ते तुला समजणार नाही. प्रभू म्हणला का एकच बायबल सर्वांकडे, तरी देखील आपल्यामध्ये काय चाललेत? भांडणं. एकच देवाकडे प्रार्थना करतात सर्व भांडणं करून. एकच बायबल सर्वांकडे, सर्व एकत्र भांडणं करतात आणि एकच देवाकडे काय करतात? मग याच्यामधून एक तरी राईट असेल, एक तर रॉंग असेल. पण जर रॉंग आहे त्याला वाटत नाही की मी रॉंग आहे, त्याला वाटतं मी राईट. कळतंय का? ही दोघं पण काय वाचतात? चला आम्ही चौघं पण काय वाचतो? बायबल. तरी आमच्यामध्ये काय आहेत? आणि प्रार्थना सगळ्यांची कुठे? एकाच देवाची लेकरं एकच वचन खातात, एकच आत्मा त्यांच्याशी बोलतो. चर्च भिन्न असू द्या पण आत्मा तर एक काम करतो ना. चर्च कोणता असू द्या, पाळक कोणताही असू द्या, आत्मा कार्य करतो, आत्मा बोलतो, बरोबर. तरी पण देखील विचारामध्ये कसे आहे? गडबड आहे. तरी पण आमच्यामध्ये काय आहेत? भांडणं आहेत. आणि सगळ्यांच्या प्रार्थना कोणाकडे आहेत? ते म्हणतो का तुला जर वचन कळलं असतं ना
तुम्ही आपसुकच मॅटर सॉल्व्ह करून टाकला असता. पण ह्यांच्यापैकी काही जण असे आहेत ज्यांनी आपलं हृदय कसं केलंय कठीण. का? कारण ते वचनाचं अनुकरण करत नाही. म्हणून वचन तर सर्वत्र ऐकतात, पण जे परिवर्तन त्यांच्यात आलं पाहिजे, जो समंजसपणा त्यांच्यात आला पाहिजे, जो बदलाव त्यांच्यात आला पाहिजे, तो येत नाही. समजा मी तो व्यक्ती आहे, मी चुकतोय, तर मला वाटतं की मी बरोबर आहे. का? कारण पहिलेच वचन मी अंगीकार केलं नाही, म्हणून आलेलं वचन माझ्या काही उपयोगाचं पडत नाही. कारण माझी जी भूमी आहे, जे माझं हृदय, ते मी कठीण करून बसलेलो आहे. आणि म्हणून काही लोकांना आपली काय चूक आहे हेच लक्षात येत नाही. तर तुम्ही कुठं चुकीचं आहे, मी माझ्या बरोबर आहे. चारही जण आपली आपली फाईल घेऊन कोणाकडे उभे आहेत? देवाकडे. आणि चौघांकडे पुरावे आहेत का मी निर्दोष आहे म्हणून. कोणाला सांगतात? देवाला. येस, तो अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. चारही जण फाईल घेऊन उभे आहेत का प्रभू माझी बाजू राईट आहे बघ, हे पुरावे आहेत. ते म्हणतो मला पुरावा देतो का? तुला वचनच कळलं नाही, कारण तुझं वचन न घेतल्यामुळे हृदय कठीण झालं. आणि म्हणून बी पडतं. दर मीटिंग मध्ये, दर संडेच्या चर्चमध्ये, दर क्रुसेड्समध्ये, दर टीचिंग सेमिनार्समध्ये माझं वचन पडतं, पण तुला ते कार्य करत नाही. कारण मुळात तुझं हृदय तू कठीण केलं. म्हणून त्या काळात जेव्हा बी पेरणारा निघाला, जे वाटेवर पडलं ते व्यर्थ झालं. आजही तेच होतंय. जे परिवर्तन आलं पाहिजे ते परिवर्तन येत नाही. म्हणून आम्हाला आमची जमीन सुपीक करणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेस प्रभूचं वचन जे सांगल ते अनुकरण करणं गरजेचं आहे. जर मी वचन बायपास करतो तर लक्षात ठेवा पुढचा मार्ग तुम्हाला भेटणार नाही. मला प्रभूचे वेगवेगळे वचन येतात, पण मी एखादं वचन जे माझ्या हृदयाला नाकारतं किंवा माझ्या हृदयाला आवडत नाही, मी त्याला बायपास करतो. काय करतो? बायपास. मग तू जमीन काय करतोय? कठीण. मग जे पुढचं वचन घ्यायला जाशील ते तुला मिळणार नाही. कारण जे प्रगटीकरण त्याचं तुला व्हायला पाहिजे ते होणार नाही. तू मनाच्या व्यर्थतेनेच वेगळं प्रगटीकरण घेशील आणि मनाच्या व्यर्थतेत चालशील. फॅमिलीचं एक्झाम्पल घेऊ. कसलं? फॅमिलीचं, घरातलं. एकाच कुटुंबात ते तिघं पण आहेत आणि एकाच चर्चला जातात. एकाच कुटुंबातले आणि वचन वेगळं भेटतं का तिघांना? सारखं भेटतं ना वचन, तरी पण आमच्यामध्ये काय आहेत? भांडणं आहेत. काय आहेत? समजतंय? आता मी एक मेन पॉइंट सांगतो. समजा मला ह्याला काहीतरी समजून सांगायचं किंवा ह्याला सांगायचं, मी सांगितलं ते माझं ऐकणार का? मी कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. हे प्रभू आज काही पण कर, आज याची भेट घे, आज याची कान उघडणी कर. आम्ही जातो, पाळक साहेबचा उपदेश पण तोच, पाळक साहेबाचा उपदेश पण तोच. का? हा खूप त्रास देतो मला, हा व्यवस्थित वागत नाही, अल्लडपणात दोघं राहतात, खूप त्रास आहे मला मानसिक यांचा. म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो की प्रभू अशी भेट घ्या, आज असं हृदय उघड, त्यांचे दोघांचे आत्मिक डोळे उघडले पाहिजे. मग मी प्रार्थना करून चर्चला, वचन पण ते तर हृदय आनंदी, प्रेज गॉड, देवाचा आत्मा बोलला. पण जे परिवर्तन पाहिजे ना ते यांच्यात दिसत नाही. मग आपण म्हणतो अरे वचन इतकं भारी आलं, वचन त्याच्यावरच आलं, मला तर इतका आनंद झाला, मला वाटलं आता काम झालं, प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम काय सॉल्व नाही, ते तिथंच. मग देवाचं वचन नव्हतं आलं का? आलं होतं. पण देव म्हणतो का ह्यांनी आपले हृदय कसे केलेत? कठीण. ह्यांनी आपल्यातला नाकारतेपणा, मीपणा, गर्व, स्वतःमधला असणारा द्वेष हा दूर नाही केला, हा दूर केला नाहीये. म्हणून तुझी मस्त प्रार्थना की प्रभू यांची भेट घे. मी भेट घेतो, माझे वचनं जातात, पण काय करू, वाटेवर ते पडतात, त्यांच्या हृदयाला ते भिडत नाही. वचन आलं तर असा आनंद होतो का प्रेज गॉड आता परिवर्तन दिसणार, पण परिवर्तन दिसत नाही. का? कारण मुळात यांनी आपले हृदय कसे केलेत? कठीण केलेत. यांना जास्त प्रभू म्हणला का नम्र हो, लीन हो, समंजस हो, तू लहानपणा घे, कधी स्वतःमध्ये बदलावणे आण. म्हणून ती येतील चर्चला, वचन पेरलं जाईल, पण त्यांच्यात ते काम करणार नाही. सैतान येईल ते घेऊन जाईल. मग काही लोक भावुक होतील, देवाचं वचन खडक फोडणारं आहे, देवाचं वचन. मग प्रभू हा खडक का नाही फोडत? मी प्रभूला तो प्रश्न केला, प्रभू तू म्हणतोय लोकांना सांग. मग लोक म्हणतील ब्रदर तुम्हाला माहित नाही का देवाचं वचन खडक आहे? मग प्रभू म्हणला पहिले त्याला सांग जो म्हणतो प्रभूचं वचन खडक आहे. म्हणलो काय सांगू? प्रभू म्हणला का जास्त तुझ्या हृदयाला टोचू लागतं, मग तुला कळतं का प्रभू याची भेट घे. ज्यावेळेस हा व्यक्ती
तुझ्या हृदयाला टोचू लागतो, तुला त्रास देऊ लागतो, मग तुला कळतं का प्रभू याची भेट घेण्याचं परिवर्तन होऊ दे. पण तुला असं कधी नाही वाटलं का प्रभू याचं परिवर्तन होऊन देव हा तुला समर्पित होऊ दे. मी काय म्हणलो प्रभूला का प्रभू तुझं वचन कसं आहे, खडक आहे, मग खडक फुटले पाहिजे. ते म्हणतो तुला त्रास होतो ना, मग तुला कळतं का माझं वचन खडक आणि हातोडा आहे, माझं वचन अग्नी आहे. देव म्हणला तुझ्यात स्वार्थपणा आहे. तुझ्यात काय स्वार्थपणा. इतक्या दिवस तू कधीही प्रार्थना नाही केली यांना सत्य कळावं, यांचं जीवन बदलावं, हे प्रभूला समर्पित व्हावी. जेव्हा तुझ्या जीवाला झळ लागती मग तुला देवाची आठवण होती का प्रभू हे बदलले पाहिजेत, वाटण्याद्वारे भेट घे. ते म्हणतो अजूनही स्वार्थपणा जात नाही, तुला त्रास होऊ नये म्हणून यांची भेट घे. पण अशी प्रार्थना नाही तुझी का प्रभू हे तुला समर्पित होऊ दे, जर तुझ्या बरोबर विश्वास असतील तर प्रभू मला कोणता त्रास होणार नाही. मी जे सांगतो मनाने स्टोरी बनवलेली नाही, ज्या प्रकारे प्रभूचा आत्मा मला सांगतो त्याच प्रकारे मी तुम्हाला सांगतो. यस, काही लोकांना परमेश्वर उत्तर देईल जे इथं जे टीव्हीवर पाहतायत का तुमची प्रार्थना का प्रभू भेट घ्यावी, पण ते म्हणतो अजून तर प्रार्थना बदल, फक्त तूच सांगती चांगला वागाव म्हणून तुझी प्रार्थना नसावी, पण तुझी प्रार्थना या प्रकारे असावी काही परमेश्वर या दोघांचं जीवन तुला समर्पित असू दे रे पित्या. जर तुझ्याबरोबर विश्वासू असतील तर आयुष्यभर मला चांगलं ठेवतील, मस्त सांगते चांगलं वागतील. पण ते म्हणतो त्या प्रकारे तू या भूमीची काळजी घेत नाही. समजतंय का? ज्या प्रकारे आपण पाहिलं का वाटेवर पडलेलं बी कोण होतं, शास्त्री आणि परुषी यांनी स्वतःने आपलं हृदय कसं केलं होतं, कठीण केलं होतं. पण कधी कधी यांचं हृदय कठीण होण्यासाठी मी देखील जबाबदार आहे. तुमच्या कुटुंबात जे तुम्ही निवडलेले आहात तुम्ही जबाबदार आहेत तुमच्या कुटुंबाच्या लोकांसाठी का त्यांचं हृदय कठीण होऊ नये. आणि जर तुम्ही त्याची दक्षता घेणार नाही तर त्यांचा कठोरपणा सहन करावा लागणार जोपर्यंत ते फुटत नाही. मग असं नाही का प्रभू फोडणार नाही, पण थोडी मशागत आता तुला करावी लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, मी प्रार्थना केली पाहिजे होती, मी केली नाही. चला एक फॅमिलीचं अजून एक उदाहरण घेतो. फॉर एक्झाम्पल वेल सेटल फॅमिली आमची. फॉर एक्झाम्पल चांगला घरात पगार येतो, मुलं चांगलं शिक्षण घेतात, कोणता आजार नाही, कोणता रोगराई नाही, सगळं ओके चालू आहे. मग देवाबद्दल ती तळमळ कधीच नसते का देवा आमची वासनाद्वारे भेट घे, आमाशी बोल, कधीच नाही. पण ज्यावेळेस हा दारू पिणार, ज्यावेळेस हे लोक हे लेकरं अन्य मार्गाला लागतील, ज्यावेळेस कुटुंबात भांडणं होतील, ज्यावेळेस कुटुंबात त्रास होईल, विवाद होईल, मग आपण पेटून उठतो का देवा यांची काय घे भेट. तेव्हा तू इतक्या दिवस कुठं होता, तुझ्यापेक्षा हे मला अधिक प्रिय का मी निर्माण केलेले आहेत. तुला थोड्या वेळ त्रास झाला तर तुला इतकं कठीण चाललंय, मी तर लहानपणापासून यांची वाट बघतो की हे मला समर्पित होतील, हे माझ्याकडे येतील, पण हे माझ्यापासून अजून दूर आहेत. मग त्यावेळेस तुझी प्रार्थना कुठे का ज्या प्रकारे कुटुंबाची समजा सिस्टर असेल किंवा ब्रदर असेल त्यांनी आपल्या फॅमिलीसाठी प्रेयर केली पाहिजे होती, त्यांनी त्यांना प्रभूचं मंदिर दाखवलं पाहिजे होतं, त्यांनी त्यांसाठी प्रार्थना करून त्याचं हृदय सुपीक केलं पाहिजे होतं, पण ते कधीच केलं नाही. ते कधीच केलं नाही. पण ज्या वेळेस त्रास वाढले मग देवाकडे प्रार्थना कर, प्रभू ही जमीन सुपीक होऊ दे, यांना प्रभूचं वचन कोण याच्यात परिवर्तन येऊ दे. म्हणतो येईल पण थोडंसं तुला श्रम करावे लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुलांचं एक उदाहरण प्रभूने मला दिलं की मी पाहिलं की ज्या वेळेस ज्या घरात शिकलेले मुलं मुली असतात ते आपलं मुलं मुली प्रभूच्या राज्यासाठी देत नाही, पण ज्या ठिकाणी व्यसन देणे आहेत, ज्या ठिकाणी वाईट मार्गाला आहेत त्यांची एक प्रार्थना असते, माझा मुलगा बदलावा, देवासाठी देऊन टाकला. प्रभू म्हणला बघ हा फरक, जो काही कामाचा नाही ना तो मस्तसाठी, आणि जो शिकलाय ते म्हणतात असं कुठे लिहिलंय का फक्त प्रभूची सेवा करी, जॉब करू नाही करू शकतो. पण ज्या तोच व्यसनाधीन होतो त्यांची प्रार्थना बदलती का प्रभू असं कार्य करणं याला म्हणून सेवाच कर. आता ते म्हणला ज्या जमीन सुपीक करायची ना त्यावेळेस तू केली नाही, आणि आता तुला वाटतं का माझ्या मुलाचं हृदय बदलाव. मग आता ते कसं बदलल, कारण मी म्हणलो बालकांना मजकडे येऊ द्या, त्या चर्चला आणलं नाही. मी म्हणलो तरुणपणात देवाचं स्मरण कर, जरी त्याला कळत नव्हतं तो तरुणपणात अल्लड होता, पण तू तर तरुणपणातून गेला ना, मग तुला नव्हतं माहित का देवाचं वचन. मग तू का बालक असताना आणलं नाही, का तू तरुण असताना त्यासाठी उपास प्रार्थना करून त्याला देवाचे मार्ग दाखवले नाही. आज तुझ्या हृदयाला झळ लागू लागली, आज तू दारू प्यायला लागला, आज तू भांडणं करायला लागला, आज तुला तो पोलीस स्टेशन दाखवू लागला, मग तुला कळतं का प्रभू याचं जीवन बदल आणि मग दोघांना प्रभूसाठी देऊन टाक. तो म्हणतो किती स्वार्थी प्रार्थना. ज्या शिकलेले होते, ज्या चांगले होते, त्याच कधी असा विचार नाही केला का देवासाठी देऊन टाकते, टॅलेंटेड आहे प्रभूसाठी अजून कामाला येतील. आज ही भूमी कठीण झाली, याला जबाबदार कोण आहे समजतं का ठिकाणी आवड चाललंय. ही भूमी जी कठीण झाली, वचन पडतंय त्याच्यावर पडतंय पण कार्य नाही करत, कार्य करत
नाही. अजून एक उदाहरण सांगतो. शिकवलं, भरपूर मोठा अधिकारी केला, आपल्या लाईफमध्ये सेटल झाला कुठंतरी जाऊन, वयोवृद्धपणात वाटतं का कुणा असावे माझ्या बरोबर माझे. एक फोन करावा त्यांनी मला, एक फोन करावा, कधीतरी मला येऊन विचारावं कसे आहेत ते. फक्त पैसे पाठवतात. काय पाठवतात? पैसे. मग आईची प्रार्थना किंवा बापाची प्रार्थना, हे प्रभू, कारण हा पण ख्रिस्तीच आहे, आपण कोण आहे, आपण चर्चला जातो. मग ह्या आईची प्रार्थना, बापाची प्रार्थना काय? प्रभू मंदिरात त्याची काय घे, भेट घे. ते म्हणलं तू कधी माझी भेट घेतली नाही तर तुझंच लेकरू आहे, तू पण फक्त हाजरी लावली, तो पण फक्त हाजरी लावणार, त्याची भेट होणार नाही. अशा प्रेयर्स आम्ही ऐकल्यात, अशी आई लोकांची तळमळ आम्ही पाहिली. ते म्हणतात का एक तरी माझं लेकरू आलं पाहिजे. मस्त भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे, मला पैशाची कमी नाही, माझ्याकडे भरपूर पेन्शन आहे, पण एकदा तरी ते भेटायला यावेत. मी प्रार्थना करते का प्रभू जास्त मंदिरात जाईल ना त्याच्या हृदयात पाजर फोड, काहीची काळजी घे म्हणून एकदा तरी तिला भेटून ये. पण ते म्हणतो का जास्त त्याला तुझ्या हातात दिलं होतं का जमीन सुपीक कर, त्याच तू सुपीक केली नाही, आणि म्हणून ती बंजरवर बंजर होत गेली. आता तुला भरपूर रडावं लागणार. असं नाही का मी कार्य करणार नाही, पण वेळ होताच त्यास तू केला असतं तर आज हिराडाचे दिवस पडले नसते. प्रेज द लॉर्ड. का तुम्ही इतरांची भूमी कडक होऊ देऊ नका जे तुम्ही प्रभूसाठी निवडलेले आहात. तुमच्या हृदयाला झळ लागल आणि मग तुम्ही म्हणता का देवा याची भेट घे, तर म्हणतो तुझ्या थोडाफार स्वार्थपणा आहे. प्रत्येक लेकरू माझं लेकरू आहे आणि प्रत्येक माझ्या सहवासात राहावं ही माझी इच्छा आहे, पण प्रत्येकात ती प्रार्थना पाहिजे का प्रभू माझ्या कुटुंबातील लोक तुला समर्पित होऊ दे. नाहीतर हे जे वचन आहे कोणतं, वाटेवर पडेल पण काम करणार नाही. कुटुंब चर्चला येईल जात राहील, परिवर्तन येणार नाही, आणि ते कधी पापाच्या स्वाधीन होणार तुम्हाला लक्षात पण येणार नाही, आणि तुमच्या वाटेला काही आशीर्वाद येणार नाही. म्हणून आज वेळ आपल्या हातामध्ये. ही जमीनची मर्यादा ही स्वतःहून स्वतःला सुपीक करू शकते का, स्वतःला नांगरून घेऊ शकते का? नाही. पण तुम्ही इतरांना नांगरू शकता तुमच्या प्रार्थनेद्वारे, तुम्ही इतरांना बदलू शकता तुमच्या प्रार्थनेद्वारे. म्हणून आज तुमच्याकडे वेळ आहे की त्याला घडवा, त्याला बदला, त्याला आकार द्या. त्यासाठी प्रार्थना करा की प्रभू याचं जीवन तुला समर्पित होऊ दे. नाही तर आम्हाला काय वाटतं, नाही खूप चांगलं वागतात मस्त सांगती, अरे हा चांगुलपणा जगिक आहे, हा कधी चेंज होईल याची गॅरंटी नाही. पण एकदा का देवात फिक्स झाला हा कधीच नाही बदलणार. काही फॅमिलीचं गणित कसं आहे, पैसा येतोय ना, घर आहे ना, गाडी आहे ना, आरोग्य आहे ना, मग कशाला टेन्शन घ्यायचं. अरे हे सर्व जगिक आहे, हे कधी उडून जाईल ना तुला कळणार पण नाही. पण ज्या देवाच्या अनुग्रहाद्वारे येईल ते कायमस्वरूपी राहील, ते उडणार नाही. म्हणून उद्या खराब होऊ नये म्हणून आजच आम्ही काम करणं गरजेचं आहे, कारण बी पेरणारा घेऊन निघालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? तो निघाला पेरायसाठी, पण जमीन सुपीक असणं गरजेचं आहे. म्हणून ही जमीन कठीण होऊ देऊ नका. शास्त्र पुरुषांनी वचनाचं अनुकरण केलं नाही म्हणून हृदय कठीण झालं, म्हणून वचन समजू शकले नाही. पण तुम्ही वचन समजा, वचन आपल्यामध्ये घ्या, त्याचं अनुकरण करा, म्हणजे अधिक पुढचं वचन कळल आणि तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाल आणि सुख लोकांमध्ये प्रशस्तपणे तुमचा काय होईल, प्रवेश होईल. का माहितीये का? तारण फुकट आहे. तारण कसं आहे? फुकट आहे. कसं भेटतं तारण? फुकट भेटतं विश्वासाद्वारे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. पण तारण टिकून ठेवण्यासाठी मशागत करावं लागतं. कारण अनेक लोकांना काय वाटतं, फक्त पाश्चात्यापी प्रार्थना केली बाप्तिस्मा झालं माझं तारण. तू फक्त ऍडमिशन घेतलं. काय घेतलंय? ऍडमिशन. प्रवास करायचा तुला आणि एक्झाम मध्ये काय व्हायचंय, पास व्हायचं. ऍडमिशन. तारण म्हणजे काय? ऍडमिशन. मग तू 50 वर्ष जगशील, 60 वर्ष जगशील, 70 वर्ष जगेल, रोज ख्रिस्ती जीवन जगावं लागेल. पण तेच करावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला कळणं समजणं गरजेचं आहे. आणि जसं वचन तुम्हाला स्पर्श होईल त्याप्रमाणे तुम्ही करा. जर तुम्ही ते करणार नाही तर हृदय कठीण होईल आणि पुढचं प्रगटीकरण तुम्हाला भेटणार नाही. का त्यांना पूर्ण प्रभू कळलेला नाहीये. का? कारण अर्ध्यातच त्यांनी आपलं हृदय कठीण केलं म्हणून त्यांना पुढचं वचन काय तेच कळत नाही. पण जर ते अनुकरण करतील तर प्रभू अजून अजून प्रगटीकरण त्यांना देत जाईल. प्रेज द लॉर्ड. पॉल तुमच्या समोर घेऊन या. पॉलचं प्रगटीकरणची लेवल पहा किती. बाकी शिष्य पण आहेत, पण पॉलनी जे आपलं समर्पण केलं, जे जे वचन सांगायचं ते अनुकरण करत गेला म्हणून देव त्याला अधिक ज्ञान रिव्हील करत गेला. बाकी शिष्य नव्हते का? होते, पण पॉल देवामध्ये अधिक वाढला. कारण जे देव सांगायचं तो करायचा, मग बघत नव्हता मागं पुढं. जे होईल ते होईल, प्रभू जर मला सांगतो ना मी करणार.
याला पटो किंवा न पटो मला फरक पडत नाही, देवाचं वचन सांगतं मी ते करणार. आणि जर तुम्ही ते करणार, ते म्हणतो ज्याच्याकडे आहे त्याला मी अधिक देणार. म्हणून जे तुम्ही सेवा करतात तुम्हाला प्रगटीकरण पाहिजे. कसलं? वचनाचं प्रगटीकरण पाहिजे तुम्हाला. कारण फक्त मी सांगितलं कृपा कृपा बोलू नका, कृपा ज्ञानाद्वारे येते आणि ज्ञान संपादन करा म्हणजे कृपा विपुल होईल. ज्ञान यावं म्हणून तुम्हाला जे प्रभूचं वचन सांगतं ते अनुकरण करणं गरजेचं आहे. बायबल काय सांगतं असं लिहिलंय स्तोत्रसहितामध्ये. आपण काढूया ते लास्ट वचन घेऊया ठिकाणी स्तोत्रसहित. स्तोत्र 25:14 वचन. प्लीज सर्वजण काढा. यहोवाचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर आहे आणि तो आपला करार त्यांना कळविल. काय लिहिलंय? यहोवाचे रहस्य किंवा परमेश्वराचा गुज. यहोवाचे रहस्य किंवा परमेश्वराचा गुज. काय लिहिलंय पुढं? त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर आहे. त्याच्या भय धरणाऱ्यांबरोबर आहे. म्हणजे काय? ज्याला वचन येईल जर तो अनुकरण करल तर तो कोणाचं भय धरतो? देवाचं. का? कारण वचन त्याला सांगतं, तो ते करतो, म्हणून त्याच्यात देवाचं भय आहे. आणि परमेश्वर त्याला आपला करार म्हणजे त्याला परमेश्वर अधिक वचनाचं ज्ञान प्रगटीकरण देईल आणि पुढच्या लेवलला पुढच्या मार्गाला तो त्याला घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा, लक्ष द्या. यहोवाचे रहस्य, मी पुन्हा म्हणलं रहस्य म्हणजे काय? गुज. आध्यात्मिक ज्ञान. त्याचे भय धरण्यांबरोबर आहे. कोणाबरोबर? त्याचे भय धरण्याबरोबर. हे भय धरायचे का त्याचं? नाही. म्हणून त्यांना पुढचं प्रगटीकरण समजत नव्हतं. त्यांनी भरपूर बायबल वाचलं तरी देखील त्यांना येशू समजला नाही, कारण त्यांच्यात देवाचं भय नव्हतं. जर प्रभूने जे त्यांना सांगितलं असतं त्याचं अनुकरण त्यांनी केलं असतं तर सर्वातून पहिले यांनी प्रभूचा स्वीकार केला असता आणि प्रभूने शिष्य म्हणून त्या बाकीच्या लोकांना नाही तर एक्सपर्ट लोकांना निवडलं असतं. पण प्रभूने एक्सपर्ट लोकांना निवडलं नाही. का? कारण ते अनुकरण करत नाही. म्हणून जो भय धरतो त्याला रहस्य प्रगट होतं. कोण भय धरायचे? सर्वसामान्य. येस, पेत्र सारखा व्यक्ती, जक्के सारखा व्यक्ती देवाचं भय धरायचे का नको? प्रभूचा स्वीकार केलाय, चुकीचं जे मिळवलं मी देऊन टाकणार. कुणाचं भय धरतो? देवाचं. म्हणून परमेश्वर त्याला आपलं रहस्य प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन रहस्य आहे, वचन रहस्य आहे, वचन गुज आहे. वाचायला हे बायबल सगळ्यांच्या घरामध्ये, पण देव त्यालाच प्रगट करणार, देव त्याच्याच संगती बोलणार जो देवाच्या वाचनाचा मान करणार. मान करणं म्हणजे अनुकरण करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अर्ध्या मार्गात तुम्ही पोहोचलेत, पण पुढच्या मार्गात चालण्यासाठी तुम्हाला टाइम टू टाइम देवाच्या वाचनाप्रमाणे स्वतःला नवीन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही आज वचन नाकारता, म्हणता नाही मी ते बायपास करून पुढे जाईल, तर ते म्हणतो बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे. सगळे राज्यात प्रवेश पाहू शकणार नाही. जे वाचनाचं अनुकरण करतात, जे देवाचं भय धरतात, त्यांनाच तो पुढचा मार्ग कळल का मला आता पुढे काय करायचं. जर तू आज माझं वचन पाळत नाही तर पुढचा मार्ग तुला समजणारच नाही तुला काय करायचं. आणि तुला वाटतं का डोळे बंद झाल्यानंतर मी तिकडं उघडल? गैरसमज आहे. तिकडं नाही, अधोलोकात डोळे उघडले जाते, कारण तुला मार्गच प्रगट नाही. म्हणून आजचं वचन पुन्हा व्यक्तिगत जाऊन तुम्ही मनन करा का मला हे वाटेवर पडलेला व्यक्ती व्हायचं नाही, मला माझं हृदय कठीण करायचं नाही. देवाचं वचन जर मला 0 लेवलपर्यंत घेऊन जातंय तर मला जायचंय. देवाचं वचन जर मला तोडतंय तर मला तुटायचं. देवाचं वचन मला सांगतं का माघार घे, कमकुवतपणा घे, तर मला घ्यायचं आहे. कारण मला वाचनाचं अनुकरण करायचं. कारण जर मी ते मान्य केलं तर मला पुढचं प्रगटीकरण येईल, नाहीतर मी नवीन होणार नाही. आणि ते वचन मला व्यर्थ ठरेल, माझ्यात ते कार्य करणार नाही. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया, प्रार्थना करूया आपण.